आवाज सगळ्यांना येतोय का? मला एकदा कमेंट मध्ये कळवा. आवाज येतोय का? येस, आवाज येतोय का? क्लिअर आहे का आवाज? एकदा कमेंट मध्ये मला सांगा. ओके, स्टार्ट करूया आपण लेक्चर. अँटीबॉडीचे स्ट्रक्चर पाहायचे आपल्याला, ठीक आहे. An immunoglobulin contain two identical heavy chains and two identical light chains linked by disulfide bond. Variable region from antigen binding site, constant region determine class and effector functions. ठीक आहे. आता इम्युनोग्लोब्युलिन म्हणजे काय असतात? अँटीबॉडीजच असतात. ठीक आहे. इम्युनोग्लोब्युलिन आणि अँटीबॉडी हे दोन्ही एकच आहेत. तर ते कशापासून बनलेले आहेत ते लक्षात घ्या. याच्यामध्ये दोन आयडेंटिकल चेन्स असतात. ठीक आहे. दोन आयडेंटिकल हेवी असतात आणि दोन आयडेंटिकल जे असतात ते लाईट चेन असतात. आयडेंटिकल म्हणजे कसे? सारखे. ठीक आहे. आणि हेवी चेन्स म्हणजे काय असतं की मोठ्या प्रोटीन चेन्स असतात. आलं लक्षामध्ये? तर अँटीबॉडी मध्ये दोन सारख्या हेवी चेन्स असतात आणि दोन सारख्या लाईट चेन्स असतात. ओके. आणि त्या एकमेकांना लिंक्ड असतात बाय डायसल्फाइड बॉन्ड. म्हणजे डायसल्फाइड बॉन्डने ते दोन चेन एकमेकांना काय असतात? जोडल्या गेलेल्या असतात. ओके. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये ना रिजन पण असतात. ओके. एक असतो व्हेरिएबल रिजन आणि एक जो असतो तो कॉन्स्टंट रिजन असतो. आता व्हेरिएबल रिजन म्हणजे काय? व्हेरिएबल म्हणजे जो बदलणारा भाग असतो. ओके. आणि जे म्हणजे जो व्हेरिएबल रिजन असतो ना, दॅट इज अँटीजन बाइंडिंग साईट असं सुद्धा म्हटलं जातं. आणि जे कॉन्स्टंट रिजन आहे, कॉन्स्टंट रिजन मध्ये काय असतं? तो डिसाइड करतो. कॉन्स्टंट रिजन डिसाइड करतो की कुठल्या प्रकारचा अँटीबॉडी असणार आहे. म्हणजे IgG आहे का IgA आहे, IgM आहे का IgE आहे, IgD आहे, हे डिसाइड करत असतं. आलं लक्षामध्ये? इफेक्टर फंक्शन्स म्हणजे काय असतात की अँटीबॉडी पुढे कोणतं काम करणार आहे हे ठरवणारं जे काम असतं ना, त्याला इफेक्टर फंक्शन असं म्हटलं जातं. जसं की समजा कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्ह करायचंय किंवा प्लासेंटा मधून जायचंय किंवा अलर्जी मध्ये पार्टिसिपेट करायचंय, तर हे काम काय करायचं हे इफेक्टर फंक्शन्स असतात. आलं लक्षामध्ये? इम्युनोग्लोब्युलिन हे अँटीबॉडी आहे आणि हे वाय शेपचं असतं. ओके. वाय आकाराचा प्रोटीन असतो आणि एकूण 4 चेन यामध्ये असतात. 2 हेवी चेन्स असतात आणि 2 लाईट चेन असतात. ओके. आणि ह्या चारही चेन डायसल्फाइड बॉन्डने घट्ट जोडलेल्या असतात. आणि अँटीबॉडी दिसायला कशी दिसते? इंग्रजीमध्ये जो वाय असतो ना तशी दिसत असते. ओके. आणि व्हेरिएबल रिजन काय असतो? वायच्या वरच्या दोन्ही टोकावर व्हेरिएबल रिजन असतात आणि हा भाग प्रत्येक अँटीबॉडी मध्ये वेगळा असतो. आणि याच भागाने अँटीजनला आयडेंटिफाय अँटीजन काय करतो? अँटीजनला आयडेंटिफाय केलं जातं आणि बाइंड केलं जातं. व्हेरिएबल रिजन इज नथिंग बट अँटीजन बाइंडिंग साईट असं म्हटलं जातं. ओके. परत सांगतेय, लक्षात घ्या. व्हेरिएबल रिजन हा अँटीजन बाइंडिंग साईट असतो. हा MCQ विचारला गेलेला आहे.
ओके. आणि जो कॉन्स्टंट रिजन असतो, कॉन्स्टंट रिजन म्हणजे काय असतं, जो वाय आहे ना, वायचा खालचा जो भाग असतो ना, त्याला कॉन्स्टंट रिजन म्हटलं जातं. आणि हा भाग अँटीबॉडीचा क्लास ठरवतो की कुठल्या प्रकारची अँटीबॉडी आहे. आता सांगितलं कुठल्या कुठल्या अँटीबॉडीज असतात. आयजीजी असतं, आयजीए असतं, आयजीएम असतं, आयजीई असतं, आयजीडी असतं. ओके, समजलं? येस. आता पूर्ण पॉइंट एकदा परत बघा. इम्युनोग्लोब्युलिन अँटीबॉडी आहे, वाय आकाराचा प्रोटीन असतो, 2 हेवी चेन्स असतात, 2 लाईट चेन्स असतात आणि हे चेन एकमेकांना डायसल्फाइड बॉन्डने जोडले गेलेले असतात. वरचा व्हेरिएबल रिजन असतो, त्यालाच अँटीजन बाइंडिंग साइट म्हणून ओळखलं जातं आणि खालचा जो रिजन असतो ना, तो कॉन्स्टंट रिजन असतो. ओके. आणि कॉन्स्टंट रिजनच अँटीबॉडीचा प्रकार ठरवतो की आयजीजी आहे, आयजीए आहे, आयजीएम आहे, आयजीजी, आयजीडी कुठली अँटीबॉडी आहे हा प्रकार ठरवत असतो. आलं लक्षामध्ये? येस. आता नेक्स्ट पॉइंट बघा. Papain cleaves IgG into 2 Fab fragments and 1 FC fragment. Pepsin produces an FAB2 fragment and degrades much of FC. Fab bind antigen, FC bind cellular FC receptors and in appropriate classes कॉम्प्लिमेंट. ओके. आता पॅपेन, पॅपेन काय आहे? पॅपेन हा जो आपली पपई असते ना, पपई मधून मिळणारा जो एन्झाईम असतो ना, तो पॅपेन असतो. ठीक आहे. क्ल्यूज, क्ल्यूज म्हणजे काय करतो? तुकडे करतो. कशाचे? आयजीजीचे, इम्युनोग्लोबिनचे. इम्युनोग्लोबिन जी आहे ना, जो अँटीबॉडीचा प्रकार आहे, त्याचे तुकडे करतो. कशामध्ये? 2 फ्रॅगमेंट मध्ये करतो. ओके. 2 फ्रॅगमेंट जे अँटीजन बाइंडिंग आहेत, म्हणजे अँटीजनला चिटकणारा भाग आहे तो. एक फ्रॅगमेंट जो असतो तो एफसी फ्रॅगमेंट असतो. त्याला एफसी म्हणजे काय आहे? फ्रॅगमेंट क्रिस्टलायझेबल. ठीक आहे. अँटीबॉडीचा जो खालचा भाग असतो ना, त्याला फ्रॅगमेंट क्रिस्टलायझेबल पोर्शन म्हटलं जातं. मग काय होतं? पेप्सिन, पेप्सिन कुठं असतो? पोटामध्ये असतो, स्टमक मध्ये असतो. बरोबर आहे. स्टमक मध्ये असणारा जो एन्झाईम आहे तो पेप्सिन आहे. तो तयार करतो, प्रोड्यूस करतो FAB2 फ्रॅगमेंट, म्हणजे 2 फॅब एकत्र जोडलेला जो भाग असतो ना, तो भाग. आणि त्यानंतर काय होतं? डिग्रेड करतो, तोडून टाकतो. जी एफसी आहे ना, एफसीचा जो खूप सारा भाग आहे ना, तो नष्ट करून टाकतो. आणि त्यानंतर काय होतं? फॅब अँटीजनला बाइंड होऊन जातं. आणि एफसी कशाला बाइंड होतं? जे सेल्युलर एफसी रिसेप्टर्स आहेत ना, त्याला बाइंड होऊन जातं. आलं लक्षामध्ये? मग पुन्हा काय होती? जी कॉम्प्लिमेंट सिस्टीम आहे ना, ती ऍक्टिव्हेट करायला हेल्प होते. आलं लक्षामध्ये? पेपेन, पेपेन काय काम करतं लक्षात घ्या. पेपेन अँटीबॉडीला मधून कापतं. ठीक आहे. आणि कापल्यानंतर 2 फॅब वेगळे होतात, एक एफसी वेगळा होतो. ठीक आहे. म्हणजे समजा आता एक वाय आकाराची फांदी आहे आणि एक करवत लावली. ठीक आहे. तर 2 वरचे भाग वेगळे होतात आणि खालचा भाग वेगळा होतो. बरोबर आहे. तर ते करवत म्हणजेच काय असतं? पॅपेन असतं. आलं लक्षामध्ये? पॅपेन कोणत्या 2 भागामध्ये त्याला कापतो? एक वरचा भाग असतो 2 फॅब आणि एक असतो 1 एफसी. आलं लक्षामध्ये? आणि पेप्सिन काय करते? पेप्सिन अँटीबॉडीला एफसीच्या खाली कापते. ठीक आहे. त्यामुळे काय होतं? 2 फॅब वेगळे होत नाहीत, ते एकत्रच राहतात. याला म्हणतात एफ इन ब्रॅकेट AB ब्रॅकेट क्लोज 2. ठीक आहे. आणि एफसीचा मेजरली भाग जो आहे ना, तो डिस्ट्रॉय होऊन जातो, नष्ट होऊन जातो. आलं लक्षामध्ये? क्लिअर आहे? कळलं? लक्षात घ्या. आता परत सांगते पॉइंट. पॅपेन एन्झाईम काय करतो? आयजीजीला कापून 2 फॅब आणि 1 एफसी तयार करतो. ठीक आहे. आणि पेप्सिन एन्झाईम काय करतो? FAB तयार करतो. आणि जो एफसी आहे ना, एफसीचा बहुतेक जो भाग आहे ना, तो नष्ट करून टाकतो. आणि फॅब हा अँटीजनला जाऊन चिटकतो. तर एफसी कुठे जाऊन चिटकतो? एफसी हा इम्युन सेल्स वरी जे एफसी रिसेप्टर्स असतात ना, त्यावरती जाऊन चिटकतो. आणि कॉम्प्लिमेंट सिस्टीम जी आहे ना, त्या कॉम्प्लिमेंट सिस्टीम सोबत बाइंड होऊन पुढे इम्युन रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करत असतो. आलं लक्षामध्ये? क्लिअर आहे? कळतंय? ओके. आता नेक्स्ट पॉइंट बघा. लाइट चेन्स आर कपा और लॅम्डा. हेवी चेन्स गॅमा, मू, अल्फा, डेल्टा अँड इप्सिलॉन डिफाईन आयजीजी, आयजीएम, आयजीए, आयजीडी अँड आयजीई. आता बघा, जी लाईट चेन्स असतात. ठीक आहे. अँटीबॉडी मध्ये 2 चेन्स असतात. बरोबर आहे. हेवी आणि लाईट. तर लाईट चेन्स कुठले कुठले असतात? एक कपा, के असतं. ठीक आहे. के म्हणजे कपा. त्यानंतर लॅम्डा, लॅम्डा चेन ही लाईट चेनचा दुसरा प्रकार आहे. ठीक आहे. म्हणजे लाईट चेन मध्ये फक्त 2 लाईट चेन ज्या आहेत ना, त्या मेनली फक्त 2 प्रकारच्या असतात. एक तर कप्पा असतं किंवा लॅम्डा असतं. ओके. आणि जी हेवी चेन आहेत ना, अँटीबॉडी मध्ये खूप मोठा जो भाग आहे प्रोटीन चेन. ठीक आहे. प्रोटीन चेन म्हणतो आपण त्याला. ते हेवी चेन्स असतात. तर हेवी चेन ज्या आहेत ना, त्या बऱ्याच प्रकारच्या असतात. म्हणजे गॅमा असू शकतं, मू असू शकतं, अल्फा, डेल्टा,
इप्सिलॉन, ठीक आहे. आणि हे डिफाईन करतात म्हणजे ठरवतात. काय ठरवतात की अँटीबॉडीचा कुठला क्लास असणार आहे, अँटीबॉडीचा कुठला प्रकार असणार आहे हे ठरवत असतात. बरोबर आहे. आता आपण आधी काय शिकलो की एका अँटीबॉडीमध्ये 2 हेवी आणि 2 लाईट चेन आहेत. बरोबर आहे. आता आपण काय शिकतोय की लाईट चेनचे पण प्रकार आहेत. लाईट चेनचे काय प्रकार आहेत? कप्पा आणि लॅम्बडा आहे. आणि हेवी चेन मध्ये काय काय असतं? हेवी चेनचे काय प्रकार आहेत? हेवी चेन मध्ये काय येतं? गॅमा येतं, मू येतं, अल्फा येतं, डेल्टा येतं, इप्सिलॉन येतं, ठीक आहे. आणि हे ठरवतात की कुठली अँटीबॉडी असणार आहे. गॅमा जे असतं ना, गॅमा हे IgG वर असतं. मू जे असतं ना, IgM वर असतं. अल्फा इनिशियल लक्षात ठेवायचं. अल्फा कुठे असणार आहे? IgA वर असणार आहे. डेल्टा कुठे असणार सांगा बरं? कुठल्या अँटीबॉडी वरती असणार आहे डेल्टा? कमेंट मध्ये मला कळवा. डेल्टा कुठल्या अँटीबॉडीवर असणार आहे? आणि इप्सिलॉन पण कुठल्या अँटीबॉडीवर असणार आहे? इनिशियल बघा. डेल्टाचे इनिशियल काय आहे? डी आहे. बरोबर आहे. तर कुठली अँटीबॉडी असणार? बरोबर आहे अंजू. IgD वर असणार आहे. ठीक आहे. आणि इप्सिलॉन कुठल्या अँटीबॉडीवर असणार? इप्सिलॉनचे इनिशियल काय येतं? ई येणार आहे. बरोबर आहे. इप्सिलॉनचे इनिशियल ई येतं म्हणजे काय असणार? येस, सागर IgD बरोबर आहे. गौरी IgE बरोबर आहे. येस, कळतंय ना? IgE. F कसं येणार आहे सागर? F कुठून आणलंय तू? F अँटीबॉडी आहे का? ठीक आहे. येस, राजनंदिनी बरोबर आहे. IgE जे आहे ना, इप्सिलॉन ज्याच्यावरती असतं ती कुठली अँटीबॉडी आहे? IgE आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. हे खूप सोपं पोर्शन आहे आणि खूप इम्पॉर्टंट पण आहे. ठीक आहे. कारण बेसिक आहे की अँटीबॉडीचे स्ट्रक्चर काय असतं, हेवी चेन काय असते, लाईट चेन काय असते, त्याचे प्रकार काय असतात, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके. हे पॉईंट परत एकदा सांगते, लक्षात घ्या. अँटीबॉडीमध्ये लाईट चेन 2 प्रकारच्या असतात. एक असतं कप्पा, एक असतं लॅम्बडा. आणि हेवी चेन मध्ये 5 प्रकारच्या असतात. गॅमा, मू, अल्फा, डेल्टा अँड इप्सिलॉन. आणि हेवी चेनच्या या प्रकारावरूनच अँटीबॉडीचा क्लास ठरत असतो. गॅमा असेल तर IgG, मू असेल तर IgM, अल्फा असेल तर IgA, डेल्टा असेल तर IgD आणि इप्सिलॉन असेल तर IgE. क्लिअर आहे? समजलंय? ओके. आता पुढे जाऊ आपण. इम्युनोग्लोब्युलिन क्लासेस. ठीक आहे. आता बघा, IgG is the major serum immunoglobulin, predominates in secondary response, neutralizes and opsonizes, activate complement, especially Ig3 and Ig1, and is the only class that efficiently across the placenta. ओके. आता आपण जे IG बॉडीचे जे क्लासेस आहेत ना, म्हणजे अँटीबॉडीचे जे प्रकार आहेत ना, ते पाहणार आहोत. ठीक आहे. IgG काय करतं, IgM काय करतं, IgE, IgA हे सगळे काय करतात, कुठे हेल्प करतात हे पाहणार आपण. आलं लक्षामध्ये? तर पहिली जी आहे ती IgG आहे. ही पण अँटीबॉडीच आहे. आणि ही जी अँटीबॉडी आहे ना, ती सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असते. आलं लक्षामध्ये? म्हणजे नॉर्मल आहे पण जास्त प्रमाणामध्ये असते. इज द मेजर सिरम इम्युनोग्लोब्युलिन, प्रीडॉमिनेट्स इन अ सेकंडरी रिस्पॉन्सेस. म्हणजे काय असणार आहे? प्रीडॉमिनेट्स म्हणजे काय? सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतं, म्हणजे मुख्य मेन काम करणारी आहे. ठीक आहे. कशामध्ये? सेकंडरी रिस्पॉन्सेस मध्ये. प्रायमरी आणि सेकंडरी रिस्पॉन्स आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. सेकंडरी रिस्पॉन्स काय असतं? दुसऱ्यांदा समजा एखादा अँटीजन आपल्या बॉडीमध्ये आला असेल ना, तर त्याला काय म्हणतो आपण? सेकंडरी रिस्पॉन्स असं म्हणतो. बरोबर आहे. सेकंडरी रिस्पॉन्सेस मध्ये प्रिडॉमिनंट असते. त्यानंतर न्यूट्रिलाइज म्हणजे काय करते? जे टॉक्झिन्स आहेत ना किंवा व्हायरस आहेत ना, त्यांना निष्क्रिय करून टाकते, न्यूट्रिलाइज करून टाकते, न्यूट्रल करून टाकते. ओके. त्यानंतर ऑप्सोनायझेस म्हणजे काय? बॅक्टेरियावर एक मार्क लावत असते. म्हणजे समजा त्यामुळे काय होतं, जे मायक्रोफेजेस आहेत किंवा न्यूट्रोफिल्स आहेत ना, त्यांना लवकर समजतं की हे अँटीजन आहे आणि यांना आपल्याला इन्गल्फ करून घ्यायचे, म्हणजे गिळून टाकायचे. तर ती काय करते? बॅक्टेरियावरती एक मार्क लावत असते. ओके. आणि नंतर काय आहे? ऍक्टिव्हेट्स कॉम्प्लिमेंट. नंतर कॉम्प्लिमेंट सिस्टीमची सुरुवात पण करत असते. स्पेशली कुठले असतात? एक तर IG3 असतं आणि IG1 असतं. हे IG3 आणि IG1 काय आहेत? कॉम्प्लिमेंट सिस्टीमचे प्रकार आहेत. ओके. म्हणजे IG3 आणि IG1 हे प्रकार आहेत कॉम्प्लिमेंटचे.
जे ऍक्टिव्हेट होतात. आलं लक्षामध्ये? अँड इज द ओनली क्लास दॅट इफिशियंटली अक्रॉस द प्लासेंटा. आणि हे फक्त एकच असा क्लास आहे, एकच अशी अँटीबॉडी आहे जी प्लासेंटामधून आईकडून बाळाकडे सहजपणे जात असते. आलं लक्षामध्ये? आयजीजी हा रक्तामध्ये सर्वात जास्त असणारा अँटीबॉडी आहे. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे अँटीबॉडी असतात, पण त्यामध्ये आयजीजी हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. त्यामुळे याला मेजर सिरम इम्युनोग्लोब्युलिन असे सुद्धा म्हटलं जातं. आलं लक्षामध्ये? जेव्हा एखादा जर्म पहिल्यांदा शरीरात येतो तेव्हा आधी आयजीएम जातं, तिथं आयजीएम तयार होतो. आलं लक्षामध्ये? पण तो जर्म पुन्हा जर आला तर तेव्हा मेमरी सेलमुळे काय होतं, आयजीजी खूप लवकर आणि जास्त प्रमाणामध्ये तयार होते. म्हणून सेकंडरी रिस्पॉन्स मध्ये आयजीजी मुख्य काम करत असते, मेजर काम करत असते. कळतंय ना? सेकंडरी रिस्पॉन्स मध्ये का करतीये? येस. ओके. न्यूट्रलाइज करतं, नंतर ऑप्सिनाइज करतं, कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्ह करतं, प्लासेंटा क्रॉस करतं. हे सगळं कोण करतं? आयजीजी करत असतं. आता बघा आयजीएम काय करतं. आयजीएम इज द फर्स्ट अँटीबॉडी in primary response. Secreted IgM is a pentamer with a J chain, has high avidity, is highly effective in agglutination and classical complement activation, and normally remains mainly intravascular. आता बघा कुठली बघतोय आपण? आता आयजीएम बघतोय, बरोबर आहे. आयजीएम वर काय असतं सांगा बरं. आयजीएम वर सांगा बरं काय असतं. ठीक आहे. आयजीएम जी आहे ना ती फर्स्ट अँटीबॉडी आहे, जी प्रायमरी रिस्पॉन्स मध्ये पहिल्यांदा पोहोचत असते. मी आत्ताच सांगितलं, जेव्हा पहिल्यांदा एखादा जर्म आपल्या बॉडीमध्ये येत असतो ना, शरीरामध्ये येतो ना, जेव्हा पहिल्या त्या जागेवर पोहोचणारी जी अँटीबॉडी असते ना ती असते आयजीएम. ब्लड मध्ये सोडला गेलेला जो असतो तो असतो आयजीएम. ओके. आणि हे पेंटॅमर आहे. पेंटॅमर म्हणजे काय असतं? पेंटा म्हणजे काय? 5. बरोबर आहे. 5 आयजीएम मॉलिक्यूल मिळून बनलेली ही बॉडी असते. ओके. आणि आयजीएमच्या 5 भागांना एकत्र जोडून ठेवणारी एक छोटीशी चेन असते, तिला जे चेन असं म्हटलं जातं. आणि हाय एबिडिटी. एबिडिटी म्हणजे काय? लक्षात घ्या. एबिडिटी म्हणजे अँटीजनला असं खूप घट्ट पकडून ठेवण्याची जी कॅपॅसिटी असते ना तिला एबिडिटी असं म्हटलं जातं. ओके. आणि ऍग्लुटिनेशन माहिती आहे ना? क्लम्पिंग. काय असतं ऍग्लुटिनेशन माहिती आहे? सांगा बरं. हे बेसिक आहे, यायला पाहिजे. ऍग्लुटिनेशन काय असतं? अनेक समजा खूप सारे बॅक्टेरिया किंवा आरबीसीस एकमेकांना जर चिटकत असतील ना तर क्लम्पिंग होती ना. क्लम्पिंग म्हणजेच काय असतं? ऍग्लुटिनेशन असतं. ओके. आणि मग क्लासिकल पाथवेद्वारे काय होतं? कॉम्प्लिमेंट सिस्टीम ऍक्टिव्ह होऊन जाते. आणि मग इंट्राव्हॅस्क्युलर म्हणजे जे काही ब्लड वेसेस आहेत ना त्यांच्यामधून ती पोहते. ओके. म्हणजे जाते, पोहते म्हणण्यापेक्षा जाते, जिथं गरज आहे तिथं. ठीक आहे. तर आयजीएम काय आहे? आयजीएम हे प्रायमरी रिस्पॉन्स मध्ये सर्वात महत्वाची आणि पहिली अँटीबॉडी आहे. ठीक आहे. जेव्हा एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस पहिल्यांदा शरीरामध्ये येतो तेव्हा आयजीएम तयार होत असते. नंतर हळूहळू आयजीजी तयार होते. आलं लक्षामध्ये? आणि आयजीएम काय आहे? पेंटॅमर आहे. आयजीएम हा एकटा नसतो, तो 5Y आकाराच्या अँटीबॉडी मिळून बनलेला असतो. म्हणजे 5 भागांना जोडून ठेवणारी जी चेन असते ती कुठली असते? जे चेन असते. म्हणून आयजीएम ला काय म्हटलं जातं? पेंटॅमर असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हाय एबिडिटी असते, कारण आयजीएम मध्ये 5 अँटीबॉडी असतात ना, म्हणजे त्याची कॅपॅसिटी किती जास्त असणार आहे. त्यामुळे तो अँटीजनला पण काय करू शकतो? खूप जास्त घट्ट पकडून ठेवू शकतो. त्यालाच हाय एबिडिटी असं म्हणतात. आलं लक्षामध्ये? आणि ऍग्लुटिनेशन म्हणजे काय? आयजीएम मध्ये जे बॅक्टेरिया किंवा आरबीसी आहे ना ते एकत्र येऊन चिटकतात. त्यामुळे इम्युन सेल्स त्यांना काय करतात? नष्ट करतात आणि ते सोपं पण होतं त्यांना. आलं लक्षामध्ये? ओके. क्लिअर आहे. आयजीएम समजलंय? परत एकदा सांगते. आयजीएम हा प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स मध्ये सर्वात आधी तयार होणारा अँटीबॉडी आहे. आणि 5 अँटीबॉडी मिळून बनलेला हा पेंटॅमर असतो, जे चेननी जोडलेले असतात ते सगळे. आणि त्यामुळे अँटीजनला घट्ट पकडण्याची जी क्षमता असते ना, ज्याला हाय एबिडिटी म्हणतो, ती जास्त असते. आलं लक्षामध्ये? आणि बॅक्टेरियाचं जे अग्लुटिनेशन करतं आणि जी क्लासिकल कॉम्प्लिमेंट सिस्टीम आहे ना तिला खूप असं इफेक्टिव्हली ऍक्टिव्हेट करतं आणि डायरेक्टली आपली जी ब्लड वेसल्स आहे ना त्यामध्ये ते राहत असतं. ओके. क्लिअर आहे? पुढे बघा आता आयजीए. आयजीए इज द मेन म्युकोझल अँटीबॉडी. सिक्रेटरी आयजीए इज युजली अ डायमर विथ अ जे चेन अँड सिक्रेटरी कंपोनंट. रेजिस्ट proteolysis and is present in saliva, tears, colostrum and intestinal respiratory sections. आता बघा आयजीए. आयजीए कुठे राहतं? ठीक आहे.
म्युकोझल अँटीबॉडी म्हणजे काय असणार आहे? म्युकोझल म्हणजे काय? शरीराचा जो म्युकस मेम्ब्रेन असतो ना, म्युकस मेम्ब्रेनवर काम करणारी ही मेन अँटीबॉडी असते. ठीक आहे. आता म्युकस सरफेस कुठं असतो? जे आपलं तोंड आहे, बरोबर आहे. जे नोज आहे किंवा थ्रोट आहे किंवा तो इंटेस्टाईनचा जो आतला भाग आहे, बरोबर आहे. जे रेस्पिरेटरी ट्रॅक आहे, तो कसा असतो? म्युकोसल सरफेस असतो, बरोबर आहे. तर या सरफेसमध्ये ही अँटीबॉडी जास्त प्रमाणामध्ये आढळत असते. आणि सिक्रेटरी जो IgA आहे ना, युजली डायमर असतो. डायमर म्हणजे काय? 2 IgA मॉलिक्यूलनं बनलेला असतो. डाय म्हणजे 2, बरोबर आहे. तर 2 IgA मॉलिक्यूलनं हे बनलेलं असतं. आणि जी जे चेन असते ना, याच्यामध्ये पण जी जे चेन आहे ना, ती 2 IgA मॉलिक्यूलला जोडून ठेवणारी चेन असते. आलं लक्षामध्ये? मग सिक्रेटरी कंपोनंट पण आहे, म्हणजे IgA ला प्रोटेक्ट देणारा हे वेगळा भाग असतो. आलं लक्षामध्ये? आणि रिसिस प्रोटिओलायसिस म्हणजे काय असतं सांगा बरं? लायसिस म्हणजे काय? मेटाबॉलिझम मध्ये मी हे खूप छान शिकवलं होतं. लायसिस म्हणजे काय असतं? जेनेसिस म्हणजे काय असतं? जेनेसिस म्हणजे तयार होणे. लायसिस म्हणजे काय असणार आहे? लायसिस म्हणजे काय? येस, लायसिस म्हणजे काय? कमेंट मध्ये मला कळवा, लायसिस म्हणजे काय? ठीक आहे. मग काय होतं? रेसिस्ट करतं हे, म्हणजे सिक्रेटरी IgA आहे ना, ते सहजपणे तुटत नाही. प्रोटिओलायसिस म्हणजे प्रोटीन तुटण्याची, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन असतं. ठीक आहे. आणि प्रोटिओलायसिस म्हणजे प्रोटीनला ब्रेक करणं. रेजिस्ट प्रोटिओलायसिस म्हणजे इझिली प्रोटीन ब्रेकडाऊन होत नाही. आलं लक्षामध्ये? आणि हे कुठं प्रेझेंट असतं? सांगितलं मी आता. सलायवामध्ये असतं, टीअर्स मध्ये असतं, ठीक आहे. कोलेस्ट्रॉम मध्ये असतं. कोलेस्ट्रॉम कुठं असतं? बाळ जन्मल्यानंतर आईचं जे पहिलं दूध असतं ना, पिवळसर जे दूध असतं ना, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉम प्रेझेंट असतं. आलं लक्षामध्ये? आणि जे इंटेस्टायनल सिक्रेशन्स आहेत, म्हणजे इंटेस्टाईन मध्ये जे सिक्रेट होणारे फ्लुइड्स असतात, इंटेस्टायनल फ्लुइड्स म्हणतो आपण. ओके, बरोबर आहे गौरी, ब्रेकडाऊन. आणि रेस्पिरेटरी सिक्रेशन्स, जे रेस्पिरेटरी पाथवे असतो ना, तिथे जे काही सिक्रेशन्स असतात, तिथं प्रेझेंट असतं. ओके, समजलंय? IgA हा म्युकोसल सरफेसवर प्रेझेंट असणारा अँटीबॉडी आहे. म्हणजे IgA काय करतो? शरीराच्या अशा भागांचं प्रोटेक्शन करतो ना, जिथं बाहेरचं ऍटमॉस्फिअर मध्ये आपण कनेक्ट असतो. म्हणजे बघा ना, आता आपलं तोंड आहे, बरोबर आहे. आपलं तोंड बाहेरच्या ऍटमॉस्फिअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना. आपलं नोज आहे, आपला जो थ्रोट आहे, ठीक आहे. तर अशा ठिकाणी तो काय असतो? म्हणजे समजा एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया जर आला, तर IgA काय करतं? त्यांना आत जाण्याच्या आधीच थांबवून टाकतं. आलं लक्षामध्ये? सिक्युरिटी गार्ड सारखं काम करतं. आणि जो सिक्रेटरी IgA आहे ना, त्या सिक्रेटरी IgA वरती सिक्रेटरी कॉम्प्लिमेंट पण असतो. आणि हा भाग IgA प्रोटेक्शन करत असतं. म्हणून समजा लाळ आहे किंवा इंटेस्टाईन आहे किंवा जे रेस्पिरेटरी एन्झाईम्स आहेत ना, त्यांना डायरेक्टली किंवा इझिली ब्रेक करू शकत नाही. ओके, म्हणजे समजा मोबाईलला कव्हर लावले, ठीक आहे, म्हणून मोबाईल प्रोटेक्टेड आहे. तसंच जे सिक्रेटरी कॉम्प्लिमेंट असतो ना, तर IgAचं एक कव्हर असतं, त्याच्यामुळे IgA प्रोटेक्टेड राहते. ओके, आणि परत प्रोटिओलायसिसला पण रेजिस्ट करतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये खूप सारे एन्झाईम्स असतात जे प्रोटीनला तोडण्याचं काम करतात, पण सिक्रेटरी IgA डायरेक्टली ब्रेक होत नाही, कारण त्याला कंपोनंट असतं ना, सिक्रेटरी कंपोनंट असतं, म्हणून ते ब्रेक पण होत नाही. ओके, क्लिअर आहे? येस. आता बघा, IgE. IgE bind high affinity Fc receptors on mast cell and basophil and mediates immediate hypersensitivity. It also contributes to defense against helminths. IgT is mainly B cell receptor on a new B cell. ठीक आहे. आता बघा, जे IgE आहे, IgE काय असणार आहे? IgE हाय अफिनिटी असते, म्हणजे खूप जास्त घट्टपणे बाइंड होऊ शकतं. कुठे? FC रिसेप्टरला. FC रिसेप्टर कुठं असतात? जे मास्ट सेल्स आहेत किंवा बेसोफिल्स आहेत. बेसोफिल मास्ट सेल्स काय आहेत? सांगा बरं कमेंट मध्ये. मास्ट सेल्स किंवा जे बेसोफिल्स आहेत ना, त्यांच्या वर असलेले जे रिसेप्टर्स आहेत ना, जो अँटीबॉडीला म्हणजे अँटीबॉडीचा जो FC भाग आहे ना, तो आयडेंटिफाय करतो, त्याला FC रिसेप्टर म्हणतात. मास्ट सेल काय असतात? इम्युन सेल्स असतात. ॲलर्जीमध्ये खूप महत्वाची रोल प्ले करतात, बरोबर आहे. आणि बेसोफिल्स काय असतात? WBC असतात, हे पण ॲलर्जीमध्ये काम करतात. ठीक आहे.
तर काय आहे, समजा एखादी डस्ट ॲलर्जी असेल, पोलन ॲलर्जी असेल किंवा फूडची ॲलर्जी असते कोणाकोणाला, ड्रग्सची ॲलर्जी असते, एखाद्या टॅबलेट जमत नाही, ठीक आहे. तर लगेच होणारी जी ॲलर्जी असते ना, इमिजिएट हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणतो, टाइप 1 मध्ये येतं हे. ठीक आहे. तर काय होतं लक्षात घ्या आता, जी IgE आहे ना, मास्ट सेल आणि बेसोफिलला जाऊन बाइंड होते म्हणजे चिटकते आणि IgE हा मास्ट सेल आणि बेसोफिलच्या FC रिसेप्टरला घट्ट चिटकून बसतं आणि मग काय होतं, हे सेल शरीरामध्ये आधीपासूनच तयार असतात. जेव्हा पुन्हा तोच ॲलर्जन, पॅथोजन, समजा एखादी धूळ किंवा एखादा, कोणाला कशाची पण ॲलर्जी असते ना, आता समजा शेंगदाण्याची कोणाला ॲलर्जी आहे, ठीक आहे. मग समजा परत पुन्हा जर तोच एखादा ॲलर्जन म्हणजे एखादा शेंगदाणा किंवा एखादी म्हणजे धूळ समजा शरीरात गेली, तर तेव्हा त्याला आयडेंटिफाय कोण करतं? IgE आयडेंटिफाय करते त्याला. आलं लक्षामध्ये? आणि मग IgE मुळे काय होतं, मास्ट सेल मधलं जो हिस्टमाइन आहे ना, हिस्टमाइन सारखा केमिकल जो असतो ना, तो बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यामुळं त्याची लगेच लक्षणं दिसतात. म्हणजे शिंक येते किंवा असं नोज फ्लो होतो, ठीक आहे, किंवा असं इचिंग होते किंवा डोळे लाल होतात कोणाकोणाचे, इन्फ्लामेशन होतं कोणाकोणाला, सूज येते. आलं लक्षामध्ये? आणि त्यानंतर वॉर्म्स जे असतात ना, हेल्मिन्स, त्याच्या विरुद्ध पण प्रोटेक्शन करतं. म्हणजे IgE फक्त ॲलर्जीमध्ये काम करत नाही. जे मोठे हेल्मिन्स म्हणजे मोठे जे काय म्हणू शकतो आपण त्याला, वॉर्म्स असतात ना, मोठे वॉर्म्स, त्यांच्या विरुद्ध पण काय करते, आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करत असते. म्हणजे जे इओसिनोफिल्स असतात ना, इओसिनोफिल्स सारख्या सेलला वॉर्मवर अटॅक करायला हेल्प पण करते. ओके, मग ते वॉर्मवर अटॅक केल्यामुळे ते वॉर्म जिवंत पण राहू शकत नाही. आलं लक्षामध्ये? आता पुढे बघू. हां, खाली IgD पण दिलेलं आहे. तेच मी बघत होते, IgDचा पॉइंट नाहीये. IgD इज मेनली बी सेल रिसेप्टर और नेव्ही बी सेल. आता जो IgD असतो ना, IgD डेव्हलपिंग बी सेल असतो, म्हणजे नवीन बी सेलवर असतो. जो IgD असतो, डेव्हलपिंग वरती असतो, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे IgD हा मुख्यतः न्यू बी सेलच्या जो सरफेस एरिया असतो ना, त्या सरफेस एरियाच्या रिसेप्टर म्हणून डेव्हलप झालेला असतो आणि अँटिजन आयडेंटिफाय करायला पण हेल्प करत असतो. आलं लक्षामध्ये? IgE केव्हा काम करतं? इमर्जन्सीमध्ये काम करतं. ई म्हणजे इमर्जन्सी, असं लक्षात ठेवा. इमर्जन्सी ॲलर्जी आली असेल ना, त्यावेळेस IgE असतं. म्हणजे अर्थवॉर्म, हेल्मिन्स असं जर वॉर्म्स असतील ना, त्यावेळेस हेल्प करतं. ठीक आहे. आणि IgD, डी काय आहे? डी म्हणजे डेव्हलपिंग बी सेल, म्हणजे नवीन तयार झालेले जे बी सेल्स आहेत ना, त्यावरती IgD असतं. क्लिअर आहे? आता लास्ट पॉइंट बघा. अफिनिटी इज द स्ट्रेंथ ऑफ वन अँटिजन बाइंडिंग साइट फॉर वन एपिटोप. Avidity is combined strength of all interaction. Pentameric IgM has a high avidity even when individual site affinity is modest. Yes. आता बघा, जी अफिनिटी असते, ठीक आहे. आता हे पॉइंट डायरेक्ट सांगते मी तुम्हाला. अफिनिटी म्हणजे काय असतं? अफिनिटी म्हणजे एका अँटीबॉडीच्या एका बाइंडिंग साइटची एका इपिटोपला पकडण्याची जी ताकद असते, तिला अफिनिटी म्हणतात. ठीक आहे. आणि ॲव्हिडिटी म्हणजे काय? ॲव्हिडिटी म्हणजे अँटीबॉडीच्या सर्व बाइंडिंग साइट मिळून अँटीजनला पकडण्याची जी ताकद असते, तिला ॲव्हिडिटी असं म्हटलं जातं. IgM हा पेंटॅमर आहे, बरोबर आहे? तर IgM पेंटॅमर असल्यामुळे काय होतं, त्याची प्रत्येक बाइंडिंग साइटची अफिनिटी ही थोडी कशी असते, इव्हन असते, ठीक आहे, मध्यम असते, पण मॉडेस्ट असते, पण त्याची ॲव्हिडिटी जी आहे ना, ती खूप जास्त असते. ठीक आहे, हेच आहे या पॉइंटमध्ये. ओके, आता पुढचं बघू आपण. ॲव्हिडिटी आणि अफिनिटी मधला फरक कळलाय ना? अफिनिटी म्हणजे बाइंडिंग साइटची जी ताकद आहे, ठीक आहे, एका बाइंडिंग साइटची, आणि ॲव्हिडिटी म्हणजे सगळ्या बाइंडिंग साइटची ताकद. आलं लक्षामध्ये? एक साइट एकाच इपिटोपला बाइंड होते, पण ॲव्हिडिटी मध्ये टोटल बाइंडिंगची स्ट्रेंथ मोजली जाते. ओके. अफिनिटी मध्ये इंडिव्हिज्युअल असतं, ॲव्हिडिटी मध्ये कंबाइंड असतं, असं लक्षात ठेवायचं. येस, इथे काही MCQ आहेत. मी PDF पाठवल्यानंतर
तुम्ही हे MCQ सॉल्व्ह करून घ्या. खाली आन्सर्स पण दिलेले आहेत, त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. आता स्टार्ट करूया. कॉम्प्लिमेंट pathways and functions. The classical pathway is triggered mainly by antigen-bound IgM or IgG and begins with C1. The lectin pathway begins when mannose-binding lectin recognizes microbial carbohydrate. The alternative pathway undergoes amplification on microbial surface. All converge at C3 cleavage. ओके, आता क्लासिकल पाथवे. क्लासिकल पाथवे म्हणजे कॉम्प्लिमेंट सिस्टीम सुरू होण्याचा जो पहिला मार्ग असतो त्याला क्लासिकल पाथवे असं म्हटलं जातं. तो काय होतो, इज ट्रिगर्ड म्हणजे तो ऍक्टिव्हेट होतो. कुठे ऍक्टिव्हेट होतो, कसं ऍक्टिव्हेट होतो, मेनली बाय अँटीजन बाउंड म्हणजे अँटीजनला आधीच चिटकलेला जो अँटीबॉडी असतो, ठीक आहे, आयजीएम किंवा आयजीजी अँटीबॉडी असतात ना तिथं, आणि बिगिन्स विथ C1 म्हणजे C1 प्रोटीन पासून याची सुरुवात होत असते. ओके, म्हणजे लक्षात घ्या काय सांगताय तिथं, कॉम्प्लिमेंट सिस्टीम सुरू होण्याचे ना 3 मार्ग आहेत. ठीक आहे, एक क्लासिकल पाथवे असतो. क्लासिकल पाथवे हा आयजीएम आणि आयजीजी अँटीबॉडी आणि C1 मुळे सुरू होत असतो. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित लक्ष द्या. जो क्लासिकल कॉम्प्लिमेंट पाथवे मधला जो पहिला पाथवे आहे क्लासिकल पाथवे, हा आयजीएम आणि आयजीजी अँटीबॉडी आणि C1 मुळे सुरू होत असतो. आणि जो सेकंड पाथवे आहे लेक्टिन पाथवे, हा मॅनोज बाइंडिंग लेक्टिनने बॅक्टेरियावरचा जो मॅनोज शुगर असतं ना तो आयडेंटिफाय केल्यानंतर सुरू होतो. ठीक आहे, लेक्टिन पाथवे. आणि जो लास्ट आहे अल्टरनेटिव्ह पाथवे हा बॅक्टेरियाच्या सरफेसवरच डायरेक्टली सुरू होत असतो. आणि मग शेवटी तिन्ही पाथवे C3 क्लिवेजला येऊन एकत्र येतात. ठीक आहे, त्या ठिकाणी एकत्र येत असतात हे तिन्ही पाथवे. पुढे बघा, C3b is an opsonin and contribute to C3 or C5 convertase. C3a and C5a are anaphylatoxins. C5a is a powerful chemotactic factor. C5b, C9 from the membrane attack complex MAC, especially important against Neisseria. ओके, आता बघा C3b पण हे कॉम्प्लिमेंट सिस्टीम मधलाच एक प्रोटीन आहे. ठीक आहे, C3b. आणि ऑप्सोनिन म्हणजे मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, बॅक्टेरियावर मार्क लावणारा जो पदार्थ असतो ना तो ऑप्सोनिन असतो. तो कंट्रीब्युट करतो म्हणजे मदत करतो. कशाला मदत करतो, जी कॉम्प्लिमेंटची पुढची जी प्रोसेस आहे ना सुरू ठेवण्यासाठी जो एन्झाईम कॉम्प्लेक्स असतो त्याच्यावरचा जो एक भाग आहे C3a, आणि कॉम्प्लिमेंटचा पण एक भाग आहे, म्हणजे 2 भाग आहेत, एक C3a आहे किंवा C5a आहे. आणि ॲनाफायलोटॉक्सिन्स म्हणजे ॲलर्जी किंवा इन्फ्लामेशन वाढवणारे जे पदार्थ असतात ना त्याला म्हणतात ॲनाफायलोटॉक्सिन्स, आणि हे खूप प्रभावी पण असतात. ओके, तर काय सांगते हे पॉइंट ते लक्षात घ्या. C3b हा बॅक्टेरियाच्या सरफेसवर जाऊन चिटकतो. त्यामुळे काय होतं, जे मायक्रोफेजेस आहेत किंवा न्यूट्रोफिल्स आहेत ना ते बॅक्टेरियाला पटकन ओळखतात आणि गिळून टाकतात. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, ऑप्सोनायझेशन म्हणतो. बरोबर आहे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्यानंतर काय होतं, जो C3b आहे, C3b मध्ये C3 किंवा C5 कन्व्हर्टेज तयार करण्यामध्ये हेल्प करतं. म्हणजे कन्व्हर्टेज आणि C3 कन्व्हर्टेज आणि C5 कन्व्हर्टेज तयार करण्यासाठी याची मदत होते. यामुळे काय होतं, जी कॉम्प्लिमेंट आहे ना, कॉम्प्लिमेंटची जी प्रोसेस आहे ना ती पुढे चालू राहत असते. ओके, आणि जे C3a आहे आणि C5a आहे म्हणजे ॲनाफॅलोटॉक्सिन्स जे आहेत हे दोन्ही प्रोटीन इन्फ्लामेशन आणि ॲलर्जी वाढवत असतात. ब्लड वेसल्स मोठ्या करतात आणि इम्युन रिस्पॉन्स वाढवत असतात. ओके, कळतंय ना, समजतंय ना. बघा, C3b हा ऑप्सोनिन म्हणून बॅक्टेरियावर मार्क लावतो आणि C3 किंवा C5 कन्व्हर्टेज तयार होण्यामध्ये हेल्प करतो. C3a आणि C5a हे काय आहेत, ॲनाफॅलोटॉक्सिन्स असून सुद्धा इन्फ्लामेशन वाढवत असतात. आणि C5a हा काय आहे, किमोटॅक्टिक फॅक्टर म्हणून WBC ला इन्फेक्शनच्या ठिकाणी बोलवतो की ये बाबा तू इकडे. आणि C5b काय करतो, C5b ते C9 मिळून मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्स म्हणजे MAC तयार करत असतात, जो बॅक्टेरियाच्या मेम्ब्रेनला काय करतो, अशी छोटी छोटी छिद्र पाडतो, छिद्र पाडून त्याला काय करतो, डिस्ट्रॉय करतो. म्हणून हा जो MAC आहे ना तो नायसेरियाच्या विरुद्ध खूप जास्त महत्वाचा असतो. आलं लक्षामध्ये. पुढे बघा, होस्ट रेग्युलेटर्स प्रिव्हेंट कॉम्प्लिमेंट इंजुरी. C1 इनहिबिटर डिफिशियन्सी कॉजेस हेरिडिटरी एंजिओडेमा.
and deficiency of terminal compound increases susceptibility to recurrent Neisseria function. येस, आता बघा, जे होस्ट रेग्युलेटर्स आहेत, होस्ट म्हणजे कोण असतं? आपलं शरीर असणारे, बरोबर आहे. रेग्युलेटर्स म्हणजे काय? जे नियंत्रण करणारे प्रोटीन्स आहेत. ठीक आहे, होस्ट रेग्युलेटर्स म्हणजे आपल्या शरीरामधले नियंत्रण करणारे जे प्रोटीन्स आहेत, ते प्रिव्हेंट करतात, थांबवतात किंवा संरक्षण करतात असं म्हणू शकतो आपण. कशाचं? कॉम्प्लिमेंट इंजुरीचं, म्हणजे कॉम्प्लिमेंट सिस्टीममुळे शरीराच्या स्वतःच्या सेलला होणारे जे नुकसान असतं ना, त्याच्यापासून प्रिव्हेंट करतात किंवा प्रोटेक्ट करतात. आणि जो C1 इन्हिबिटर आहे, C1 इन्हिबिटर म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट सिस्टीम मधला जो C1 ला कंट्रोल करणारा किंवा कंट्रोलमध्ये ठेवणारा जो प्रोटीन असतो ना, त्याला C1 इन्हिबिटर म्हणतात. ठीक आहे. त्याची जर डिफिशियन्सी झाली तर काय होतं? काय इट कॉजेस हेरिडिएटरी, म्हणजे अनुवंशिकता होते. म्हणजे आई वडिलांपासून मिळणारे जे गुण असतात ना हेरिडिएटरी, ते डिफिशियन्सी होते त्यांची. आणि एंजिओडर्मा म्हणजे काय असतं? त्वचेखाली किंवा समजा ओठ आहेत किंवा चेहरा आहे, जीभ आहे, ठीक आहे, किंवा घसा असेल ना, तर या ठिकाणी अचानकपणे सूज येते, त्याला एंजिओडेमा म्हणतात. ओके. तर काय होतं? लक्षात घ्या, आता पॉइंट लक्षात घ्या हे पूर्णपणे, की होस्ट रेग्युलेटर्स हे कॉम्प्लिमेंट सिस्टीमवर कंट्रोल ठेवतात. ठीक आहे, कंट्रोल ठेवून आपल्या शरीराचे जे सेल्स आहेत ना, त्यांचं प्रोटेक्शन करतात. आणि C1 इन्हिबिटर कमी जर झाला, तर कमी झाल्यावर काय होतं? कॉम्प्लिमेंट जास्त ऍक्टिव्ह होतं. आणि कॉम्प्लिमेंट जर जास्त ऍक्टिव्ह झालं तर काय होतं? हेरिडिएटरी एंजिओडेमा होतं, म्हणजे अचानक सूज होते. आणि तसंच जे C5b आहे, C5b ते C9 या टर्मिनल कॉम्प्लिमेंट कंपोनंटची जी कमतरता जर झाली ना, तर MSC पण तयार होत नाही. आणि MSC जर तयार झालं नाही, तर नायसेरियाचं कंटिन्युअसली इन्फेक्शन वाढत जात असतं. ठीक आहे, MSC खूप जास्त गरजेचं आहे. मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्स ते जर असेल तर नायसेरियाचं इन्फेक्शन राहत नाही जास्त, म्हणजे कंटिन्युअसली फाईट करत असतं. पण ते जर कमी झालं ना, तर त्याचं इन्फेक्शन वाढण्याची खूप जास्त शक्यता असते. होण्याची पण आणि वाढण्याची पण शक्यता खूप जास्त असते. ओके. पुढे बघा, MSC अँड अँटीजन प्रेझेंटेशन. MSC class 1 molecule are expressed or nearly all nucleated cell and present endogenous cytosolic peptide 2 CD8 plus T cells. The peptide binding molecule contain an alpha chain associated with a beta 2 मायक्रोग्लोब्युलिन. ठीक आहे. आता MSC म्हणजे काय असतं? खूप बघितलं MSC आपण. मेजर हिस्टोकम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्स, म्हणजे शरीरामधली एक अशी विशेष प्रोटीन असतो जो अँटीजन म्हणजे जो पेप्टाइड आहे त्याला T सेलला दाखवत असतो, बरोबर आहे. म्हणजेच त्याला MHC असं म्हटलं जातं, अँटीजन दाखवणारा जो प्रोटीन आहे. ठीक आहे. तर MSC क्लास 1 म्हणजे त्याचा जो पहिला प्रकार आहे, त्याचा पहिला प्रकार काय होतो? एक्सप्रेस होतो जवळपास सगळ्या न्यूक्लिएटेड सेल्समध्ये, ज्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे. कुठल्या कुठल्या सेल्समध्ये न्यूक्लियस असतं? सगळ्या सेलमध्ये असतं. लिव्हर सेलमध्ये असतं, किडनीमध्ये, मसल्समध्ये असतं. आणि कुठल्या सेलमध्ये न्यूक्लियस नसतं? सांगा बरं. येस. कुठल्या सेल आहे ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतं? इझी क्वेश्चन आहे, खूप इझी. लक्ष देताय ना सगळेजण? सांगा कुठला सेल आहे ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतं, त्यामुळे MHC क्लास 1 पण त्यावर नसतो. कुठलं सेल्स असतात ते? येस, यायला पाहिजे याचं उत्तर सगळ्यांना. कुठल्या सेलमध्ये न्यूक्लियस नसतं? ठीक आहे, तो प्रेझेंट करतो म्हणजे दाखवतो. एंडोजिनस, सेलच्या आत तयार झालेले जे सायटोसोलिक पेप्टाइड्स आहेत ना, म्हणजे सेलच्या आत सायटोप्लाझम तयार झालेले प्रोटीनचे छोटे छोटे जे तुकडे असतात. म्हणजे समजा व्हायरसनं सेलमध्ये प्रवेश केलाय, तर त्याचे जे प्रोटीनचे तुकडे आहेत ना, ते दॅट इज सायटोसोलिक पेप्टाइड्स. आणि CD8 टी सेल्स म्हणजे सायटोटॉक्सिक जे टी सेल्स आहेत किंवा किलर टी सेल्स असतात ना, ते काय असतात? इन्फेक्टेड सेलला डायरेक्टली मारून टाकतात. ओके. आणि पेप्टाइड बाइंडिंग मॉलिक्यूल म्हणजे MHC. मूव नाही अंजू. आपला आरबीसी मध्ये नसतं ना, आरबीसी मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतं ना. येस, बरोबर आहे गौरी, आरबीसी. ठीक आहे. तर बघा, आता एक्सप्लेनेशन लक्षात घ्या याचं प्रॉपर.
MSC क्लास 1 जो आहे ना, MSC क्लास 1 हे प्रोटीन जवळपास सर्व न्यूक्लियस असलेल्या सेलवर आढळत असतं. ठीक आहे. आणि त्यामुळे काय होतं, ते सेलच्या आत तयार झालेले जे एंडोजिनस पेप्टाइड्स असतात ना, एंडोजिनस पेप्टाइड CD8 काय करतं, टी सेलला दाखवतं. मग MSC क्लास 1 काय करतं, MSC क्लास 1 चं स्ट्रक्चर जे आहे ना, त्याच्यामध्ये अल्फा चेन असते आणि बीटा 2 मायक्रोग्लोब्युलिन यांनी बनलेली असते ती चेन. ठीक आहे. तर मग काय होतं, CD8 चे जे टी सेल्स आहेत ना, हे पेप्टाइडला आयडेंटिफाय करतात आणि आयडेंटिफाय करून त्या व्हायरसला डायरेक्टली काय करतात, डिस्ट्रॉय करून टाकत असतात. ओके. हे MSC क्लास 1 मध्ये होतं. आता MSC क्लास 2 मध्ये बघा काय होतं. MSC class 2 molecule are expressed mainly on a professional antigen presenting cells and present exogenous vesicular peptide to CD4 plus T cells. HLA genes are highly polymorphic and are important in transplantation and disease association. आता बघा, जे MSC क्लास 2 मॉलिक्युल्स आहेत, ते क्लास 2 म्हणजे दुसरा प्रकार असणार आहे, बरोबर आहे. तर हा बाहेरून आलेला अँटीजन जो CD4 टी सेल आहे ना, त्याला दाखवत असतो हा. ठीक आहे. आणि हा एक्सप्रेस्ड होतो मेनली, म्हणजे मुख्यतः हा जो आहे ना, तो आढळत असतो. जे प्रोफेशनल अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स असतात, एपीसीज सांगितलं होतं मी. एपीसीज कुठले आहेत, अँटीजन दाखवण्याचे जे विशेष काम करणारे सेल्स असतात. कुठले असतात ते सेल, डेंड्रिटिक सेल्स असतात, मॅक्रोफेजेस असतात, बी सेल्स असतात. आलं लक्षामध्ये. तर हे सेल्स काय करतात, म्हणजे MSC जो क्लास 2 आहे ना, याचं मेन काम हेच आहे. प्रोफेशनल अँटीजन प्रेझेंटिंग जे सेल्स आहेत, म्हणजे डेंड्रिटिक सेल्स असू द्या किंवा मॅक्रोफेजेस असू द्या किंवा बी सेल्स असू द्या, यांच्यावरती प्रेझेंट असते MSC क्लास 2. आणि MSC क्लास 1 कोणावरती प्रेझेंट असतं, जे न्यूक्लिएटेड सेल्स आहेत. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सगळेच सेल न्यूक्लिएटेड आहेत एक्सेप्ट फक्त आरबीसी, आणि आरबीसी वरती MSC क्लास 1 नसतो सुद्धा. ओके. आणि MHC क्लास 2 कुठे असतो, हा जे प्रोफेशनल अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स आहेत, म्हणजे एपीसीज, डेंड्रिटिक सेल्स किंवा मॅक्रोफेजेस किंवा बी सेल्स आहेत ना, त्यावरती MSC क्लास 2 असतो. आणि ते शरीराच्या बाहेरून आलेले जे एक्झोजिनस अँटीजन आहेत ना, अँटीजनचे जे पेप्टाइड्स आहेत, CD4 हेल्पर टी सेल, यांना तो दाखवत असतो. आणि HLA म्हणजे ह्युमन ल्युकोसाइड अँटीजन, हे माणसामध्ये MSC असून ते प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळं असतं. ठीक आहे. हायली पॉलिमॉर्फिक असतं हे. त्यामुळे HLA हे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आणि काही रोगांशी पण संबंधित असतं. आलं लक्षामध्ये. आता लास्ट पॉइंट बघा. Proteosomes and TAP participate in a class 1 processing, endosomal lysosomal processing, invariant chain CLIP and HLA-DM participate in class 2 processing. Cross presentation allows some exogenous antigen to reach class 1. ओके. आता बघा, प्रोटिओझोम्स म्हणजे काय, सेलच्या आत असलेले जे प्रोटीन आहे ना, त्या प्रोटीनला कट करण्याची जी मशीन असते ना, त्यालाच म्हणतात प्रोटिओझोम्स. ठीक आहे. आणि टॅप म्हणजे काय, ट्रान्सपोर्टर असोसिएटेड विथ अँटीजन प्रोसेसिंग. ते टॅप असतात, म्हणजे प्रोटीनचे छोटे छोटे तुकडे म्हणजे पेप्टाइड आहेत ना, पेप्टाइड किंवा ER असेल, ER मध्ये नेणारे जे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहेत ना, त्यांना टॅप असं म्हटलं जातं. ते पार्टिसिपेट करतात कशामध्ये, क्लास 1 प्रोसेसिंग मध्ये. म्हणजे MSC क्लास 1 वर जे अँटीजन आहेत ना, त्यांना दाखवण्याची जी प्रोसेस असते ना, त्याच्यामध्ये हे पार्टिसिपेट करतात. आणि सोबतच एंडोसोमल और लायझोसोमल प्रोसेसिंग, म्हणजे सेलने जे बाहेरून घेतलेले जर्म्स आहेत ना, ते जर्मला एंडोझोम आणि लायझोझोम मध्ये तोडण्याची जी प्रोसेस असते ती. ठीक आहे. आणि इनव्हेरियंट चेन म्हणजे MSC क्लास 2 ला प्रॉपरली पेप्टाइड येईपर्यंत सुरक्षित ठेवणारा जो प्रोटीन असतो, तो इनव्हेरियंट चेन असतो. आलं लक्षामध्ये. आणि क्लिप म्हणजे काय, इनव्हेरियंट चेनचा जो छोटा उरलेला भाग असतो ना, तो क्लिप असतो. ओके. HLA आणि DM म्हणजे काय असतं, क्लिप काढून त्याच्या जागी खरा पेप्टाइड जो आहे ना, तो जर बसवलेला जो प्रोटीन आहे ना, तो HLA-DM असतो. ओके. आणि क्रॉस प्रेझेंटेशन म्हणजे काय असणार आहे, बाहेरून आलेला अँटीजन असून पण MSC क्लास 1 वर दाखवला जातो. बरोबर आहे. कळतंय का, काय पॉइंट आहे बघा. आता पूर्ण पॉइंट लक्षात घ्या की MSC क्लास 1 प्रोसेसिंग मध्ये सेलच्या आत तयार झालेले जे अँटीजन आहे ना, ते अँटीजन पहिल्यांदा प्रोटिओझोम द्वारा काय होतात, तुकड्यांमध्ये ब्रेक होतात. येस, बरोबर आहे. ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन होतं त्यांचं. बरोबर आहे अंजू. मग टॅप काय करतं, टॅप हे
पेप्टाइड्स किंवा ER मध्ये त्यांना घेऊन जातं आणि ते MSC क्लास 1 वर बसून जे CBT 8 आहे, CBT 8 T सेल्स आहेत ना, त्यांना दाखवलं जातं हे. आणि मग जो MSC क्लास 2 आहे तो काय करतो, प्रोसेसिंग मध्ये बाहेरून आलेला जो अँटीजन एंडोझोम आणि लायझोझोम आहे ना, त्याच्यामध्ये ब्रेक होतो, म्हणजे तुटून जातो तो. आणि MSC क्लास 2 वर सुरुवातीला इन्व्हेरियंट चेन आणि क्लिप असतात, बरोबर आहे. मग काय होतं, जे HLA-DM आहे, HLA-DM आणि क्लिप काढून त्याच्या जागी अँटीजन पेप्टाइड बसवला जातो आणि तो CD4 T सेलला दाखवला जातो. आणि काही वेळा काय होतं, क्रॉस प्रेझेंटेशन मुळे जे एक्झोजिनस अँटीजन आहेत ना, ते देखील MSC क्लास 1 वर जाऊन बसतात, लक्षामध्ये प्रेझेंट होतात त्याच्यावरती पण जाऊन. ओके, हे आहे MSC अँड अँटीजन प्रेझेंटेशन. टी सेल आणि बी सेल आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ओके, उद्या पण याच टाइमला लेक्चर घेऊ आपण. काही डाऊट असेल तर विचारा, काही डाऊट नसेल तर आपण थांबूया. तुमचं 8 ते 9 नॉन टेक्निकलचं लेक्चर असेल मराठीचं. ठीक आहे, काही डाऊट नाहीये कोणाला, काही विचारायचं नाहीये. चालेल, मग थांबू आपण आता.